नमस्कार. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर सर्वप्रथम विज्ञानाचा अभ्यास कसा करावा, त्याचप्रमाणे या उर्वरित दिवसांमध्ये कोणत्या ट्रिक्सने आपण अभ्यास केला तर त्याचा परिणाम काय होणार आहे, आपल्याला गुणांमध्ये वाढ कशी होणार आहे, आकृत्यांचा अभ्यास कसा करायचा आणि त्याचप्रमाणे जो आकृत्यांवर आधारित जे प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वगळलेला पोर्शन कोणता आहे याविषयी आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रश्नपत्रिकेत प्रकार 4 असतात आणि या 4 प्रकारांमध्ये तुम्हाला अभ्यास करताना पहिला भर जो द्यायचा असतो तो म्हणजे संकल्पनांवर. विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकामध्ये एकूण 10 पाठांचा समावेश आहे आणि या 10 पाठांचा समावेशामध्ये 10 संकल्पना दिलेल्या आहेत. आता या 10 संकल्पना कोणत्या तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या 10 संकल्पना म्हणजे या पाठांची शीर्षक आहेत आणि ही शीर्षक म्हणजेच तुमचा असणारा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. म्हणजे अभ्यास करताना विज्ञानाच्या अभ्यासात मुख्यतः मुद्द्यांवर भर देणं गरजेचं आहे आणि अतिशय क्लिअर म्हणजे स्पष्टपणे विविध मुद्द्यांचा स्पष्टीकरण करणे आणि त्यावर उत्तरं लिहिणं हे ज्या विद्यार्थ्याला येतं त्या विद्यार्थ्याला पेपर अतिशय सोपा जातो. आणि म्हणून आपण काय पाहणार आहोत बघा, ही जी स्लाइड तुमच्या समोर आहे या स्लाइडमध्ये काय दिले बघा, संकल्पनांचा अभ्यास. संकल्पनांचा अभ्यास म्हणजे काय तर त्या प्रत्येक धड्याची शीर्षक आणि त्यावर आधारित असणारा दीर्घोत्तरी प्रश्न, असे 10 धडे आहेत आणि 10 संकल्पना आहेत आणि या 10 संकल्पनांवर आधारित दीर्घोत्तरी प्रश्नांचा सराव तुम्ही करणं आवश्यक आहे. आता हे कसं करायचं हे मी पुढच्या वेगवेगळ्या स्लाइड्समध्ये तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे. आता दुसरा महत्वाचा भाग म्हणजे कोणता तर त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय तर कृतींवर भर देणं. या कृतींवर प्रत्येक धड्यामध्ये वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत. काही धड्यांमध्ये कृतींचा समावेश कमी आहे तर काही धड्यांमध्ये कृतींचा समावेश जास्त आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकरणांवर जास्त भर द्याल तर प्रकरण क्रमांक 2, 3, 6 आणि 7 या प्रकरणांच्या कृती करणं अत्यंत आवश्यक आहे. आता ह्या कृती घरी करून पाहायला पाहिजेत का तर घरी करून पाहण्यापेक्षा तुमच्या क्लासरूम मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या शिक्षकांनी करून दिले असतील, त्या ऍक्टिव्हिटींमधलं निरीक्षण आणि अनुमान तुम्हाला येणं आवश्यक आहे आणि त्यामुळे या ऍक्टिव्हिटींवर तुम्ही भर देणं गरजेचं आहे. या ऍक्टिव्हिटी ज्यावेळी विद्यार्थ्यांना तुम्ही कराल त्यावेळी प्रश्न क्रमांक 2 आणि 3 हा तुम्हाला अतिशय सोपा जाईल. म्हणजे विज्ञान कसं असतं माहितीये का, मुद्देसूद जर अभ्यास केला तर त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करून आपल्याला प्रश्न क्रमांक 2 आणि 3 अतिशय सोप्या पद्धतीने लिहिता येतो. आता तिसरं अतिशय महत्वाचं म्हणजे काय तर आकृत्या. विज्ञान म्हटलं म्हणजे आकृत्या आल्याच. तर सायन्स 1 मध्ये एकूण 28 आकृत्या आहेत आणि या 28 आकृत्यांवर भर तुम्ही द्यायला पाहिजे. ते आता कसं द्यायचं, कशा प्रकारचे प्रश्न त्यावर येणार हे मी नंतरच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्वात महत्वाचा शेवटचा 4था प्रश्न कशावर आधारित असतो तर तो तुमच्या आकलनावर, तुमच्या उपयोजनावर. तुम्ही जे ज्ञान संकल्पना शिकलाय त्या संकल्पनांचं दैनंदिन जीवनाशी सांगड घालणं याला म्हणतात हॉट क्वेश्चन. हॉट म्हणजे काय तर हायर ऑर्डर थिंकिंग स्किल, म्हणजेच काय तर थिंकिंग विचार प्रक्रियेला वाव देणारा प्रश्न. त्यामुळे त्यावर आपण 4था प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असतो तोही कसा अभ्यास करायचा, त्याच्यासाठी कशी तयारी करायची हे आपण पुढे पाहणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये 40 गुण असतात आणि या 40 गुणांना तुम्हाला 2 तास दिलेले.
आता या 2 वर्षाच्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर तुमच्या लेखनाचा सराव कमी झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या लेखनासाठी आपल्याला या पेपरसाठी 15 मिनिटे अजून वाढवून दिलेली. म्हणजे तुम्हाला लेखनाचा सराव, त्यामुळे येणारे तुमचे प्रश्न सोडवण्याची गती यावर कोणताही परिणाम होणार नाही. या मार्च 2022 साठी तुम्ही अतिशय उत्तम रीतीने पेपर लिहिणार आहेत. जे मी आता मार्गदर्शन करणार आहे त्याप्रमाणे प्रत्येक मुद्द्याचा, प्रत्येक प्रकरणाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात, त्याचा अभ्यासाचं लेखन करणं आणि ते लेखन तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहिणं म्हणजेच यश आहे. आणि या 40 गुणांसाठी तुम्हाला उत्तम रीतीने कशा प्रकारे मुद्देसूद अभ्यास करणं हे आता आपण पुढच्या प्रत्येक स्लाइडमध्ये पाहणार आहोत. अभ्यास करण्याच्या वेगवेगळी तंत्र असतात मुलांना. पहिलं अतिशय महत्वाचं तंत्र कोणतं असेल तर ते संकल्पना चित्रण तयार करणं. म्हणजे आपली जी ही 10 प्रकरणं आहेत, या 10 प्रकरणामध्ये प्रत्येक धड्याचा सारांश एका संकल्पना चित्रणात तयार करणं याला म्हणतात संकल्पना चित्रणाने अभ्यास पद्धती. आणि ही सेल्फ लर्निंग टेक्निक आहे, म्हणजे स्व अध्ययन पद्धती आहे. जेव्हा तुम्ही आता उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण हा तुमचा पहिला धडा आहे, तर गुरुत्वाकर्षण हा धडा घेतला तर त्याच्यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत, हे महत्वाचे मुद्दे एखादं संकल्पना चित्रण तयार करून मध्यभागी गुरुत्वाकर्षण लिहायचं, त्याच्याशी निगडीत असणारं आर्किमिडीजचं प्रिन्सिपल तत्व लिहायचं, त्याच्याशी निगडीत असणारे केपलरचे नियम लिहायचे आणि त्याच्याशी निगडीत असणारे न्यूटनचा लॉ लिहायचा. म्हणजे हे झालं आपलं संकल्पना चित्रण. याने जवळजवळ मुलांनो 25 ते 30% भाग एका चित्रणाने कंप्लीट होतो. म्हणजे धड्यामध्ये जर आपण 3 ते 4 संकल्पना चित्रणांचा अभ्यास केला तर पूर्ण धडा कव्हर होतो. म्हणजे विद्यार्थ्यांना काय वाटतं, गुरुत्वाकर्षण हा धडा अवघड आहे, त्याच्यातली गणितं अवघड आहे. अशाच एका सेमिनारमध्ये एक अनुभव तुमच्याजवळ शेअर करते की एका विद्यार्थ्याने विचारलं होतं की मॅडम की गुरुत्वाकर्षण या धड्यामध्ये खूप अवघड अशी सम्स आहेत, गणित आहेत, मग ती आम्ही ऑप्शनला टाकली तर चालतील का? तर मी सांगितलं ठीक आहे, तुला त्या प्रकरणातली जर गणितं येत नसतील तर ती तू ऑप्शनला टाकू शकतोस, परंतु त्याच्या ऐवजी जे हीट आहे, उष्णता धड्यातल्या गणितांवर तू भर देणं गरजेचं आहे. कारण सगळीच गणितं, विज्ञान 1 मध्ये काय असतं मुलांनो, आकृत्या असतात, स्पष्टीकरण असतं, विविध कृतींचा समावेश असतो, गणित असतात. आणि गणित ही विज्ञानाचा एक भाग आहे महत्वाचा. ती सगळ्याच प्रकारची गणित अशी ऑप्शनला टाकून किंवा असं चालत नाही. त्यामुळे एखाद्या अवघड प्रकरणातली गणित ऑप्शनला टाकली तर ठीक आहे, पण जे प्रकाश आहे, प्रकाशाचे 2 धडे, याच्यातली गणित ऑप्शनला टाकून चालणार नाही. उष्णता मधलंही चालणार नाही. मग ती जर तुम्ही व्यवस्थित तयार केली तर एखाद्या ह्या धड्यातलं ऑप्शनला टाकलं तरी चालू शकेल. आता अभ्यास करण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या काय आहेत ते आता आपण बघूयात. मी पहिलं सांगितलं संकल्पना चित्रण तयार करणं. त्याच्यानंतर एक PQRST टेक्निक आहे मुलांनो. आता हे PQRST टेक्निक काय तर अतिशय सोपं आहे. P म्हणजे पॉइंट्स, मुद्दे. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीलाच पाठ्यपुस्तक पाहिलं तर मुद्दे दिलेले. ते मुद्दे म्हणजे P. Q म्हणजे क्वेश्चन. त्या मुद्द्यांवर आधारित प्रश्नांची स्वतः निर्मिती करायची, त्याला म्हणायचं क्वेश्चन. R म्हणजे रीडिंग. त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकातला तो मजकूर वाचावा लागेल. त्या मजकुरावर आधारित तुम्हाला स्वतःची वाक्यरचना तयार करावी लागेल, स्वतःचं स्पष्टीकरण लिहावं लागेल. याला म्हणतात रीडिंग. S म्हणजे समरी. जेव्हा तुम्ही हे वाचन कराल आणि ती समरी लिहाल, ते समरी म्हणजेच बोर्डातलं उत्तर लेखन, म्हणजेच एस. आणि टी म्हणजे टेस्ट. यू आर रेडी फॉर गिव्हिंग द टेस्ट, म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला तुम्ही तयार आहात उत्तर द्यायला, हो की नाही. पुन्हा रिपीट करते. P म्हणजे पॉइंट्स, मुद्दे. Q म्हणजे क्वेश्चन, प्रश्न. R म्हणजे रीडिंग, त्या प्रश्नाशी निगडीत उत्तर तयार करणं. S म्हणजे समरी, म्हणजे तुमची स्वतःची त्यात लिहिण्याची पद्धत, उत्तर लेखन तयार. आणि T म्हणजे टेस्ट, बोर्डाची परीक्षा. म्हणजे अशा 2 पद्धतीने तुम्ही जरी अभ्यास केलात ना
तर S1 म्हणजे हा सायन्स 1चा पेपर अतिशय व्यवस्थित तुम्ही लिहू शकाल। आता आपण जरा डिटेल प्रत्येक प्रकरणाचं पाहणार आहोत। विज्ञान 1 म्हणलं म्हणजे कोणकोणत्या विषयांचा उपघटकांचा समावेश होतो ते बघूया। विज्ञान 1 म्हणजे पहिलं आहे की त्याच्यात फिजिक्सचे भौतिकशास्त्राचे धडे आहेत, रसायनशास्त्राचे धडे आहेत आणि काही करिअरच्या वाटा तुम्हाला समजण्यासाठी शेवटचा धडा जो आहे ना स्पेस मिशन, तर तो आम्ही टाकलेला आहे। म्हणजे अंतराळवीर, अंतराळ कक्ष, अवकाश ज्ञान या सगळ्या शाखांचा अभ्यास आपण 10व्या धड्यामध्ये केलेला आहे। मग आता ह्याचा अभ्यास कसा करायचा, तर असा करा अभ्यास। पहिल्यांदा तुम्ही काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांनो, तर निरीक्षण, जे जे फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, रसायनशास्त्राची प्रकरण आहेत ना, तर ती निरीक्षणं तुम्हाला माहीत असली पाहिजे। त्याची अनुमान काय आहे हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे। भले तुम्ही तो प्रयोग संपूर्ण पाठ नाही करायचे, त्या प्रयोगाची आकृती लक्षात ठेवायचं, त्याचं साहित्य लक्षात ठेवायचं आणि केलेल्या प्रयोगाचं निरीक्षण काय आहे किंवा त्याच्यावर आधारित त्या प्रयोगाचं अनुमान काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे। आणि तेच मी सांगितलं, प्रकरण 2, 3 आणि 4 यातल्या काय करायला पाहिजे, ऍक्टिव्हिटीज म्हणजे कृतींचा अभ्यासावर तुम्ही जास्त भर द्या। परीक्षेच्या दृष्टीने म्हणा किंवा फ्युचरच्या करिअरच्या दृष्टीने म्हणा, हे धडे जास्त महत्वाचे आहेत। त्यामुळे निरीक्षण करणं, अनुमान लिहिणं हे अतिशय महत्वाचे मुद्दे। आता पुढचा मुद्दा कसा आहे, कृतींवर भर द्यायचाच आहे। आता प्रयोग जे आहेत ना 20 गुणांचा, हा शाळा म्हणजे स्कूल बेस्ड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे। तुमची प्रयोगशाळेमध्ये जे शिक्षकांनी प्रयोग घेतलेले असतील त्या प्रयोगांवर आधारित तुम्ही सगळे प्रयोग तर करायचेच आहेत, पण प्रयोगांवर आधारित MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ना, ते थिअरीमध्ये येऊ शकतात आणि त्याचा समावेश प्रश्नपत्रिकेतला क्रमांक 1 आणि 2 साठी उपयुक्त आहे। त्यामुळे प्रयोग केले की आपण विसरलो, सगळं आपलं संपलं असं नाही, तर त्या प्रयोगांवर आधारित जे प्रश्न आहेत, छोटे छोटे 1-1, 2-2 गुणांचे प्रश्न आहेत, ते आपल्या थिअरीसाठी उपयुक्त आहेत। त्यामुळे त्यावरही भर तुम्ही द्यायचा आहे। प्रॅक्टिकल करणं 6 ते 7 प्रयोग सायन्स 1चे करणं अतिशय गरजेचे आहे आणि त्याच्यावर आधारित जे छोटे छोटे प्रश्न असतील, 1 मार्काचे असतील, कुठे जोड्या जुळवा असेल, कुठे कोरिलेशन ज्याला सहसंबंध म्हणतात, अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचा आराखडा असतो। त्याच्यासाठी हे प्रयोग करणं, त्या प्रयोगांवर आधारित असणारे छोटे प्रश्न अतिशय आवश्यक आहे। इथपर्यंत अभ्यास केलात ना मुलांनो की 40 गुणांपैकी तुमची जवळजवळ 12 गुणांची तयारी या 2 ते 3 स्व अध्ययन पद्धतीने होते। आता बघा तोच भाग आहे की असा करा अभ्यास। बघा पहिल्यांदा आपण हे 10 धडे आहेत की नाही, 10 प्रकरण आहेत सायन्स 1 मध्ये, तर पहिल्यांदा धडा वाचतो। धडा वाचल्यानंतर काय करतो, तर त्याचे मुद्दे लिहून काढतो। त्या मुद्द्यांवर आधारित आपण पुस्तकातला अतिशय महत्वाचा आणि संक्षिप्त परंतु असं भरपूर सविस्तर नकोय आपल्याला, तर टू द पॉइंट ज्याला मुद्देसूद उत्तर म्हणतो ना, ते मुद्देसूद उत्तर विज्ञानामध्ये अपेक्षित असतं आणि ते मुद्देसूद उत्तर लेखनाचा सराव या काळात करणं अतिशय गरजेचं आहे। तर ते मुद्दे शोधून काढणं, त्या मुद्द्यांचं सविस्तर लेखन करणं आणि मग उत्तराचा सराव करणं, ही झाली आपली अभ्यास करण्याची अतिशय महत्वाची पद्धती। मग ती उर्वरित कमी दिवस असो, 20 दिवस असो, 40 दिवस असो, परंतु या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर यश हे फक्त तुमचंच राहणार आहे। आता इथपर्यंत तुम्हाला सांगितलं मी, तुम्हाला एक 18 ते 20 गुणांचं इथपर्यंत आपल्याला मार्क्स मिळू शकतील। आता जो तिसरा प्रश्न जो मुलांनो आहे ना, तिसरा प्रश्न प्रश्नपत्रिकेतला हा लॉंग आन्सर्स असतो, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नाशी संबंधित असतो। मग हे दीर्घोत्तरी प्रश्न कोणते असणार आहेत, तर मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्येक धड्याचं शीर्षक हाच एक मोठा प्रश्न असतो। म्हणजे आपण एक पुढेच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत की गुरुत्वाकर्षणाशी संबंधित काय आहे, केमिकल रिॲक्शन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया कशा होतात, त्यांचे प्रकार कोणते आहेत, त्यांचं दैनंदिन जीवनाशी सांगड घालणं म्हणजे काय, त्याच्यातून निर्माण होणारा हॉट क्वेश्चन कोणता असणार आहे आणि त्याचं सविस्तर वर्णन, हे सगळं आपण पुढे पुढे डिटेलिंगकडे जसं जसं जातोय तसं तसं आपण पाहणार आहोत। परंतु इथे मात्र आता काय आवश्यक आहे मुलांनो, तर जेव्हा लॉंग आन्सर्स तुम्ही कराल
तर लॉंग अँसर्सला असंच एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की मॅडम 3 मार्कांच्या प्रश्नाला साधारण 3 ते 4 गुणांसाठी किती ओळींची उत्तर अपेक्षित आहे. तर ओळींपेक्षा ना मुद्दे लिहिणं जास्त महत्वाचं आहे. ओळी किती लिहिता याच्यात विज्ञानाला महत्व नसतं. ओळींचं महत्व हे भाषेच्या विषयांसाठी आवश्यक असतं. विज्ञानात मुद्दे परफेक्ट लिहिणं आणि त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणं याला महत्व आहे. त्यामुळे ओळी तसं म्हणाल तर 3 ते 4 गुणांना जेवढे गुण असतात त्याच्या दुप्पट ओळी आवश्यक असतात. म्हणजे 3 गुण असतील तर 6 ओळी. हे अगदी सोपं साधं. पण मुद्दे किती आहेत ते महत्वाचे आहेत. आता समजा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार किती असतात आणि त्यांचं स्पष्टीकरण करा. याला जर 4 गुण असतील तर तुम्ही रासायनिक अभिक्रियांची व्याख्या पण लिहिणं अपेक्षित आहे. नुसती व्याख्या नाहीये तर त्याचा ट्री चार्ट करून त्याचे जे 4 प्रकार आहेत तेही लिहिणं आवश्यक आहे. आणि त्या 4 प्रकारांचं एक एक उदाहरण देणं आवश्यक आहे. आणि या उदाहरणाचं डेली म्हणजे पावसाळ्यामध्ये लोखंडी खिळा गंजतो, हे कशाचं उदाहरण आहे? संयोग अभिक्रियेचे. म्हणजे हे तुम्हाला तिथे सांगता यायला पाहिजे. म्हणजे असे प्रत्येक दैनंदिन जीवनातील उदाहरणांशी आपलं विज्ञान जोडलं गेलं तर ते खरं आकलनापर्यंत आपण जातो आणि तुमची उत्तरं ही वेगळी दिसतात. नवनीत किंवा वेगवेगळ्या डायजेस्ट मधले रेडीमेड उत्तरांपेक्षा स्वतःच्या शब्दांमध्ये उत्तरं लिहिलीत ना मुलांनो की ते विज्ञानाचं आकलन होतं. आणि त्यामुळे थिंकिंग लेवल पर्यंत तुम्ही जा. त्याच्यासाठी हे आवश्यक आहे की लॉंग अँसर्स ही पाठ नाही करायची, तर ती लॉंग अँसर्स तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायला तुम्ही शिका. आणि मी मगाशी सांगितलं की 28 आकृत्या या पुस्तकामधल्या अतिशय महत्वाच्या आहेत. मग या आकृत्यांसाठी कोणकोणते धडे आहेत तर बघा, प्रकाशाचं जे धडे आहेत 2, भिंग आहे तो महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बेयर्स प्रोसेस आहे बघा, बेयरची अभिक्रिया. या प्रकारच्या आकृत्यांवर तुम्ही भर द्या. या आकृत्या नुसत्याच आकृत्या महत्वाच्या नाहीत तर त्या आकृत्या दीर्घोत्तरी प्रश्नांशी निगडीत आहेत. जेव्हा तुम्ही दीर्घोत्तरी प्रश्नांची सगळं स्पष्टीकरण लिहा तर एखादा विद्यार्थ्याने जर अशी सुंदर आकृती काढली तर नॅचरली त्याला मार्क्स जास्त मिळणार आहे. म्हणजे 1 मार्क हा आकृतीसाठी राखीव असतो. जर हा प्रश्न 5 गुणांसाठी आला तर आकृती काढणं अतिशय महत्वाची आहे. बघा, आतापर्यंत आपण संकल्पना निर्मिती कशी करायची, त्या संकल्पना चित्रणाने वेगवेगळे आपण धडे कसे शिकायचे, संपूर्ण धड्याचा सारांश त्या संकल्पना चित्रणात कसा काढायचा, किती ऍक्टिव्हिटीज करायची, कोणत्या प्रकरणातल्या ऍक्टिव्हिटीजवर भर द्यायच्या, कोणत्या प्रकारच्या आकृत्या करायच्या हे बघितलं. आता विज्ञान म्हटलं की नियम येतात, बरोबर आहे की नाही? मग किती बरं नियम आहे त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ्यपुस्तक 1 मध्ये साधारण 18 ते 22 नियम आहेत. म्हणजे पहिलाच धडा घेतला तर केपलरचा नियम आहे की नाही, न्यूटन्सचे 3 नियम आहेत की नाही. मग ह्या न्यूटन्सच्या 3 नियमांचं तुम्हाला दैनंदिन जीवनाची सांगड घालायला पाहिजे. मग अशा प्रकारच्या नियमांचा अभ्यास. पण आता काहींनी विचारलं, मला एका विद्यार्थ्याने अशी शंका विचारली की नियम आपल्या भाषेत लिहिले तर चालतील का? तर चालणार नाही. नियमांना ही पुस्तकी लँग्वेज पाहिजे, कारण ते युनिव्हर्सल लॉ आहेत, ते नियम आहेत, ते त्याच्यात तुम्ही आम्ही बदल करू शकत नाही. हे वैश्विक सिद्धांत असतात आणि हे वैश्विक सिद्धांत जसेच्या तसे लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही कशात बदल करू शकाल, त्या नियमाचं ऍप्लिकेशन, त्या नियमाचं उपयोजन कुठे होतं, तुम्हाला कुठे कुठे त्याची सांगड घालता येते, या नियमानुसार काय करता येतं. फर्स्ट लॉ असेल, पहिला नियम असेल न्यूटनचा, दुसरा नियम असेल, तिसरा नियम असेल, तर त्या नियमाची अभिव्यक्ती करणं किंवा तो नियम कुठे उपयोगी पडतं हे सांगणं, यासाठी तुम्ही स्वतःची लँग्वेज, स्वतःची भाषा वापरू शकता. म्हणजे ते झालं डेली ऍप्लिकेशन. विज्ञान भाग 1 मध्ये असे 18 ते 22 नियम आहेत आणि या नियमांवर एक तरी प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येतोच. त्यामुळे त्यावरही तुम्ही भर द्यावा. या आकृत्या पाहता क्षणी कळतंय बघा, विद्युत जनित्राची आहे, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आहे, डाव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आहे. मग जेव्हा विद्युत जनित्र असा लॉंग प्रश्न आला, दीर्घोत्तरी प्रश्न आला, तर तुम्ही कशा प्रकारे लिहिणार बरं सांगा? 5 मार्काचा हा प्रश्न आहे. तर आपण जो अभ्यास करतो ना, तो आपण मुद्देसूद कसा करायचा बघा. ह्या दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी पहिली सुरुवात
म्हणजे या विद्युत जनित्राचं तत्व लिहिणं. विद्युत जनित्राचं तत्व म्हणजे काय आहे? विद्युत चुंबकीय लहरी आहे. त्या तत्वावर आधारित हे उपकरण आहे. म्हणजे तत्व लिहिणं हा पहिला मुद्दा झाला. त्याची रचना लिहिणं हा दुसरा मुद्दा झाला. त्याचं वर्किंग म्हणजे कार्य कसं चालतं हा तिसरा मुद्दा झाला. चौथा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता? त्याची आकृती काढणं. आणि पाचवा मुद्दा म्हणजे त्याचं उपयोजन कुठे कुठे होतं हे लिहिणं. म्हणजे जो आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे, आउट ऑफ मार्क्स मिळवतात, 40 पैकी 40 मार्क्स मिळतात, तरी दीर्घोत्तरी प्रश्नांची रचना कशी असते? तुम्ही मुलांना अभ्यास करता, स्पष्टीकरणही समजून घेता सगळं, परंतु पेपर प्रेझेंटेशन हा पण एक भाग असतो. एकाच प्रकारची आकृती कुठे वेगवेगळ्या ठिकाणी वापरावी हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि जर 5 गुणांचा प्रश्न आहे तर 5 मुद्दे बोर्डाला अपेक्षित आहेत. बरोबर आहे की नाही? मी पुन्हा रिपीट करते, मुद्देसूद लेखन करणं हे अतिशय आवश्यक आहे दीर्घोत्तरी प्रश्नासाठी. त्यामुळे पहिला मुद्दा असणार तत्व, दुसरा मुद्दा असणार त्याची कार्य, तिसरं त्याची रचना, चौथं त्याचं आकृती आणि पाचवं त्याचं उपयोजन. हे सगळं लिहिलं की तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळतील. म्हणजे अभ्यास करतो, त्याचं मुद्देसूद लेखन करणं आणि तसंच्या तसं परीक्षेच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणं, यालाच यशाची त्रिसूत्री म्हणतात. आता बघा, थोडंसं आकृत्यांवरच आधारित आपण थोडं हॉट्स क्वेश्चन, थिंकिंग लेवल, विचार प्रक्रियेला वाव देणाऱ्या प्रश्नांकडे आपण आता थोडं जातोय. बघा, आपण अतिशय सोप्या पद्धतीने सुरुवात केली. ऑब्जेक्टिव्ह टाईप होतं की नाही, वस्तुनिष्ठ प्रश्नांपासून सुरुवात केली आणि आता आपण थोड्याशा काठिण्य पातळीकडे, अवघडकडे चाललेलो. आता या आकृत्या आहेत बघा, या आकृत्या कशाशी निगडित आहे? तर विद्युत चुंबकीय तत्वांशी निगडित आहे. आकृती पाहायची म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न येईल की ही आकृतीत प्रश्नपत्रिकेमध्ये असेल. ही आकृती ओळखा आणि त्याच्याशी निगडित तत्व लिहा. मग ते 5व्या प्रकरणातलं तुम्हाला सर्व लिहावं लागणार आहे. किंवा असं येईल की आकृती उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, आकृती दिलेली आहे, आकृती पहा, त्याच्याशी संबंधित नियम लिहा आणि त्या नियमाचं उपयोजन लिहा. मग तुम्हाला एखादं उपकरण माहिती पाहिजे की ज्याच्यात उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम वापरलेला आहे. अशा प्रकारचे 3 गुणांचे प्रश्न आकृतीवर आधारलेले असे येऊ शकतात. त्यामुळे सगळ्याच आकृत्या असं नाहीये की सुबक आणि नामनिर्देशित आकृती काढा. तर काही वेळा असा पण प्रश्न येऊ शकतो की आकृतीचा अर्धा भाग प्रश्नपत्रिकेत दिला जाईल, अर्धा भाग तुम्हाला काढायला सांगतील. किंवा मिसिंग द पार्ट, वगळलेला भाग काढा. एखादी आकृती दिली जाईल विज्ञान 1 मधली, त्यातला वगळलेला भाग दिला जाईल, तो भाग तुम्ही ओळखायचा आहे, तो तुम्ही उत्तरपत्रिकेत काढायचा आहे आणि शिवाय त्याला नावं द्यायचे, त्याचं उपयोग किंवा कार्य लिहायचे. म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नांना म्हणतात हॉट्स क्वेश्चन, म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. पण सोपं आहे की नाही? एकदम डिटेल अभ्यास केला ना मुलांनो की सगळं व्यवस्थित येतं. थरो स्टडी याला म्हणतात की डिटेल अभ्यास करणं. मग त्या आकृत्या असो, दीर्घोत्तरी प्रश्न असो, कृती असो किंवा दैनंदिन जीवनात विज्ञानाचा असणारा वापर असो, अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता बघा, बोर्डाचे अतिशय लाडके प्रश्न असतात हे. पहिल्यांदा मी आधी सगळ्या मुलांना सांगू इच्छिते की तुम्ही स्वाध्यायावर भर द्या. या वर्षी काय किंवा कोणत्याही वर्षीचा पेपर हा जवळजवळ 80% पेपर हा धड्याखाली जो स्वाध्याय दिलेला असतो ना, त्या स्वाध्यायातल्या प्रश्नांवरच अवलंबून असतो. हे प्रश्न कोणते असतात? तर त्याच्या सगळ्या प्रश्नांचा समावेश असतो बघा. वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, दीर्घोत्तरी प्रश्न असतील, कारणं लिहा असतील, सहसंबंध लिहा असतील, आकृत्यांचं स्पष्टीकरण करा असेल, अशा सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वाध्यायातील प्रश्नांचा सराव करा. त्याच्यातलेच हे परीक्षकांचे लाडके प्रश्न आहेत बघा की विप गिवा ताना पिही निपाजा आहे की नाही प्रकाश दड्यामध्ये. तर त्याच्यामध्ये बघा की कोणत्या रंगाची वेव्हलेंथ जास्त असते, आपले जे धोकादायक कलर असतो तो कोणता रंग? तर लाल. का बरं धोकादायक लाल रंग असतात? तर त्याचं कारण तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा जेव्हा अवकाशाच्या बाहेर जातो
तेव्हा आपल्या पृथ्वीच्या दिशेची काळ्या रंगाची झलक का दिसते ते कारण तुम्हाला माहिती पाहिजे. थोडं थोडं आपण काठिण्य पातळी वाढवत चाललेलं आहे. म्हणजे कारण लिहा याच्यामध्ये मात्र तुम्हाला अशा प्रकारचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यामुळे विबग्युआर किंवा तानापिही निपाजा, त्याची वेवलेंथ असणारी पंक्ती, वर्णपटल आणि त्याच्याशी निगडीत असणारे सगळ्या रंगाची क्षमता याच्यावर आधारित प्रश्नांची तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे. आता याच्या पलीकडे आपण जरा पाहूयात की अजून याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय काय करता येईल. आता यासाठी मी तुम्हाला थोडक्यात असं सांगते, काही वेळा स्लाइड नाही वापरल्या तरी चालतील किंवा आपण प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास कसा करायचा तो आता बघूया. आतापर्यंत मी तुम्हाला 4 प्रश्नांचं अतिशय सखोल असं कशा अध्ययन पद्धती वापराव्यात ते सांगितलं. आता आपला पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण. बरोबर आहे. गुरुत्वाकर्षण म्हटलं की पहिला दीर्घोत्तरी प्रश्न कोणता येणार, तर गुरुत्वाकर्षणाची व्याख्या, त्याच्याशी निगडीत असणारे 3 नियम आणि त्याचं असणारं उपयोजन. झालं की नाही. 30% पोर्शन कव्हर. एका दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये प्रकरणातल्या 30% भागाचा समावेश हा तुमच्या उत्तरात असतो आणि या 3 प्रश्नांचं मिळून आपण एक संकल्पना चित्रण करायचं असतं मुलांना. म्हणजे विज्ञान इतकं सोपं आहे, समजलं, समजून घेतलं, आकलन केलं तर ते इतकं सोपं आहे विद्यार्थ्यांना की आपण पटापटा उत्तरं लिहू शकतो. परंतु जे अभ्यास करण्याची पद्धती आहे, पाठांतरावर काय होतं, तुम्ही विसरता पाठांतर, तात्पुरतं लक्षात राहतं, तसं उपयोगाचं नाहीये. त्यामुळे मुद्द्यांचं लेखन करणं, लेखनावर भर द्या. लेखन केलं तर तुम्हाला हे गुरुत्वाकर्षण हा धडा सुद्धा खूप छान जाणार आहे. बघा, मी परत सांगते की गुरुत्वाकर्षण या धड्यातल्या संपूर्ण संकल्पना चित्रणावर भर द्या, दीर्घोत्तरी प्रश्नांवर भर द्या. तुम्हाला जर गणित नाही आली तर ती गणित ऑप्शनला टाकली तरी काहीही तुमच्या मार्कांवर परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही या धड्यावर स्वाध्यायातील प्रश्नांवर भर द्यायचा आहे. जी ची व्हॅल्यू कुठे कुठे बदलते आणि कशा प्रकारे बदलते त्याचं कारण मीमांसा करा. मग जी ची व्हॅल्यू ही त्याच्या खोलीनुसार बदलते, त्याच्या उंचीनुसार बदलते, हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि मग युनिव्हर्सल जी ग्रॅव्हिटेशन फोर्स इज इक्वल टू 9.8 9.8 हे का काढलं, ह्याची जी कारण मीमांसा आहे, ह्याला एक्सक्यूज नाही. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे वैश्विक सिद्धांत आहे आणि विशेष म्हणजे तो फिजिक्सचा बेस आहे. मूलभूत जे फंडामेंटल सायन्स ज्याला म्हणतात, मूलभूत विज्ञान, त्या विज्ञानासाठी असणाऱ्या या प्रक्रिया आहे हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. इथे तुम्हाला कुठे ऑप्शन किंवा काहीच इथे एक्सक्यूज नाही आहे. त्यामुळे जी ची व्हॅल्यू कशी काढली जाते, ती कुठे कुठे बदलते आणि ती बदलण्याचं कारण काय हे तुम्हाला सांगताच यायला पाहिजे. आणि हा आहे हॉट क्वेश्चन. आता आपण दुसऱ्या धड्यातले पण महत्वाचे प्रश्न बघूया. दुसरा धडा म्हटलं की एलिमेंट्स आहे. एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. मग मूलद्रव्यांचं वर्गीकरण का करायचं, त्या वर्गीकरणाची पद्धती काय आहे, किती मूलद्रव्ये आता आवश्यक आहेत, त्याच्याशी आधारित कोणकोणता चार्ट, म्हणजे तो मेंडेलचा असेल किंवा त्याच्यावर मेंडेलिव्हची असेल, त्याची मेरिट्स डिमेरिट्स म्हणजे त्याला असणारा मर्यादा कोणत्या आहेत आणि त्याचे असणारे फायदे कोणते आहेत. हे झाले 4 प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न. हे 4 प्रश्न केलेत ना की दुसरा धडा पूर्ण. म्हणजे अशा पद्धतीने मोजके नेमके 50 प्रश्न जरी केले तरी विज्ञान इतकं सोपं आहे की तुम्ही या 50 प्रश्नांच्या तयारीत 40 पैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 32 गुण मिळू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे प्रत्येक धड्यातले मुद्दे काढा, त्याच्याशी निगडीत प्रश्नांची तयारी करा आणि लिहून काढा. लेखनाचा सराव हा अतिशय महत्वाचा तुमच्यासाठी आहे, कारण या 2 वर्षामध्ये तुम्हाला लेखनाचा हा जो सराव पाहिजे, जो प्रत्यक्ष शाळा होते आणि त्या शाळेमध्ये शिक्षक लिहून घेतात, त्या लेखनाचा सराव तुमचा कमी पडतोय. म्हणजे 35 मिनिटाच्या एका तासात जवळजवळ मुलांना तुम्ही 10 ते 12 मिनिटं लिहित असतात. या 10 ते 12 मिनिटाचा सराव जो आहे ना, हा तुमचा कमी पडतोय. म्हणून शिक्षण मंत्री किंवा बोर्डाने आता आपल्याला वेळ वाढवून दिलेली आहे. तर या उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही लेखन मात्र व्यवस्थित करणं गरजेचं आहे.
आता आपण तिसरा आणि चौथ्या धड्यातलं काय काय महत्वाचं आहे ते बघूया. तिसरा धडा आहे रासायनिक अभिक्रियांचा. मी मगाशीच सांगितलं, रासायनिक अभिक्रिया म्हटलं म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय ही व्याख्या, त्याच्याशी त्याचे 4 प्रकार, त्याचं दैनंदिन जीवनात असणारी एक एक उदाहरणं आणि वाटल्यास रासायनिक अभिक्रियावर ऍक्टिव्हिटी मात्र महत्वाच्या आहेत. त्या तिसऱ्या धड्यातल्या ऍक्टिव्हिटी कृतींवर तुम्ही जास्त भर द्या. आता याच्यामध्ये ज्या आकृत्या आहेत ना, त्या आकृत्यांचा सराव मात्र करणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये कोणती अभिक्रियाकारक आहे. त्याचप्रमाणे बॅलन्स केमिकल इक्वेशन्स म्हणजे रासायनिक अभिक्रियांचा संतुलित समीकरण लिहिण्याचा सराव करा. याला सुद्धा कुठेही ऑप्शन नाही, हे तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण हे बेसिक 10वी पर्यंतचं रसायनशास्त्र आहे. त्यामुळे त्याच्यातली जी संतुलित समीकरणं करण्याची ट्रिक आहे. आता एका विद्यार्थ्याने विचारलं होतं, मॅडम पाठ्यपुस्तकामध्ये संतुलित समीकरण करण्याच्या 5 स्टेप्स आहेत, मग बोर्डाच्या परीक्षेत तितक्या 5 स्टेप्स लिहायचेत का? तर अजिबात नाही. शेवटची जी स्टेप आहे की त्याचे अभिक्रियाकारक आणि तयार होणारी उत्पादित आणि त्याचं संतुलित समीकरण, एवढी शेवटची स्टेप रासायनिक समीकरण लिहिताना आवश्यक आहे. तुम्हाला कशा प्रकारे संतुलित समीकरण होऊ शकतात याच्यासाठी आम्ही पुस्तकामध्ये 5 ते 6 स्टेप दिलेत. ऍक्च्युअली शेवटची स्टेप जी आहे ही स्टेप आपल्याला उत्तर पत्रिकेत अभिप्रेत आहे. म्हणजे तुमच्या ज्या ज्या शंका आहेत ना, त्या सर्व शंकांचं निरसन मी प्रत्येक पॉइंटला करत आहे. आता ह्याच्यामध्ये ही एक्सरसाइज स्वाध्याय जो आहे, हा स्वाध्याय अतिशय महत्वाचा आहे. आता लेसन नंबर 4 जो आहे याच्यातलं तुम्ही काय करा, तर मगाशीच सांगितलेले 28 ज्या डायग्रॅम आहेत ना, त्यापैकी जवळजवळ 4 ते 5 डायग्रॅम याच धड्यातले आहेत. त्यामुळे इथे आकृत्यांच्या सरावावर लक्ष द्या आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचा सराव करा. लेसन नंबर 4 जो आहे हा आकृत्यांवर भर देणं आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचा सराव करणं. आता हा जो उष्णता धडा आहे, धडा 5वा जो उष्णता आहे की नाही, उष्णता धडा म्हटलं की मुलं लगेच काय आठवतात माहिती का? पाण्याचं असंगत आचरण, हिवाळ्यामध्ये पाईपलाईन का फुटते, किंवा जिथे बर्फाच्छादित आहे -4 डिग्रीचं टेम्परेचर आहे त्या जलाशयामध्ये प्राणी इतक्या तापमानामध्ये सुद्धा कसे जिवंत राहू शकतात. हे जिथं जिथं आपण सांगतो तिथं तिथं सगळं ऍप्लिकेशन आहे रे मुलांना, उपयोजन आहे की पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचं ऍप्लिकेशन आणि नेहमीच्या जीवनात याचा कुठे कुठे वापर होतो. आणि मग सांगा बरं कोणती आकृती महत्वाची आहे? अर्थातच होपचं उपकरण. आणि त्या होपचं उपकरणाची जी आकृती आहे त्याच्यातले थर्मामीटर दाखवलेले आहेत, हेही अतिशय महत्वाचे आहे. आणि याच्यातले अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यातले कोणतीही उदाहरणं तुम्ही स्किप करू नका. ही अत्यंत महत्वाची, याला कुठेही ऑप्शन नाही. म्हणजे विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय, विशिष्ट उष्माधारकतेशी निगडीत असणारी सगळी उदाहरणं ही तुम्हाला यायलाच पाहिजेत, कारण हे दैनंदिन जीवनातील ऍप्लिकेशन आहे. किंवा हिवाळ्यात डार्क रंगाचे कपडे का घालतात, गडद रंगाचे, उन्हाळ्यात पांढरे शुभ्र कपडे का घालतात, कारण उष्णता शोषली जाते आणि जिथे उष्णता प्रसारित केली जाते. हे सगळे प्रश्न, डेली ऍप्लिकेशन आणि हॉट्स क्वेश्चनसाठी हा प्रकरण 5 अतिशय महत्वाचं आहे. आता अभ्यास कसा करावा हे 5 प्रकरणांच्या मधून मी तुम्हाला सांगितलं. अशाच प्रकारे उरलेल्या 5 प्रकरणांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता थोडा वगळलेला भाग कोणता आहे तो बघूया. या वर्षी काय झालेलं आहे, 25% भाग वगळलेला आहे. इतर विषयांसारखं प्रकरणं वगळलेली नाही. कारण काय असतं, विज्ञानामध्ये ना एकावर आधारित दुसऱ्या संकल्पना असतात. एक संकल्पना वगळली तर पुढची संकल्पना कळत नाही. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकरणावर भाग वगळलेला नाही, अख्खच्या अख्खं प्रकरण गायब केलेलं नाही. तर त्याच्याऐवजी चौकटीमधला असं करूया का, करून पाहूया का, किंवा असा एखादा भाग आहे इथे विचार करा, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शिका, असा ज्या चौकटी आहेत त्या सगळ्या चौकटी वगळलेल्या आहेत. आणि म्हणून हा वगळलेल्या भागावर बोर्डाच्या परीक्षेत कोणताही प्रश्न येणार नाही. आता स्वाध्यायामध्ये एका विद्यार्थ्याने सेमिनारमध्ये, वेबिनारमध्ये असंच विचारलं होतं की मॅडम अमुक अमुक एक आहे,
प्रकाश प्रकरणामध्ये आहे, त्याच्यात वगळलेला आहे तो भाग, पण त्याच्या स्वाध्यायात प्रश्न आहे. मग हा येऊ शकतो का? अजिबात नाही. वगळलेल्या कोणत्याही भागावर जरी स्वाध्यायामध्ये तो प्रश्न असला तरीही तो प्रश्न बोर्डात येऊ शकत नाही. त्यामुळे 75% या, आणि हे बोर्डाच्या वेबसाईटवर सगळं उपलब्ध आहे. कोणता भाग वगळलेला आहे, त्याच्यावर कोणत्यावर प्रश्न येणार नाही, हे सगळं 35 पानाचं बोर्डाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्यामुळे निश्चिंत मनाने, निशंकपणे तुम्ही परीक्षेला सामोरं जायचं आहे. हा वगळलेल्या भागावर कोणताही प्रश्न येणार नाही. आता आपण आत्ता या क्षणी कशावर भर द्यायचा आहे बघा. लेखन करणं. लेखनाचा प्रत्येक कमीत कमी मुलांना 2 ते 3 प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत गरजेचं आहे, आणि तेही टाइम लावून. तेव्हाच तुम्ही बोर्डामध्ये छान यश मिळवू शकणार आहे. म्हणजे लेखनावर भर द्या. आपलं लेखनामध्ये एखादा मार्क कुठे गेला, तर तुमच्या प्रिलिम परीक्षा झालेल्या आहेत, त्या प्रिलिम परीक्षेमध्ये आपलं कुठे 1-2 मार्क गेले, तर ते पुन्हा त्याच्या शोधून काढणं, मग त्याचं वाचन करणं आणि आकृत्यांवर भर देणं, या त्रिसूत्रीचा वापर तुम्ही या आत्ताच्या शेवटच्या दिवसांमध्ये करणं गरजेचं आहे. आता अतिशय महत्वाचा गुरुमंत्र मी तुम्हाला सांगते मुलांना, की आम्ही प्रश्नपत्रिका काढताना की नाही 60 गुणांची प्रश्नपत्रिका काढतो. किती गुणांची? 60. आणि तुम्हाला सोडवायचं किती गुणांचं असतं? 40. बरोबर आहे. मग हे 40 गुण जेव्हा असतात, म्हणून मी इतक्या धारिष्टपणे तुम्हाला सांगितलं ना, की गुरुत्वाकर्षण या धड्यावरचे सम्स गणित नाही केली तरी चालेल. म्हणजे का? कारण त्याला ऑर आहे. त्याला ऑर कोणता आहे? की त्याला असा पर्याय दिलेला आहे आकृत्यांचा आहे. आकृत्यांना कोणता पर्याय आहे? कार्णदे आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जर अभ्यास केला तर 20 गुणांचं तुम्हाला ऑप्शन आहे. या सगळ्या मी आत्तापर्यंत सांगितलेल्या स्वअध्ययन पद्धतीचा वापर केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आता थोडंसं 38 गुणांपर्यंत आपण पोहोचलोय. आता अजून 2 गुणांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते, की धड्याखालच्या स्वाध्यायांवर भर द्या. न्यूमरिकल्सचा म्हणजे गणितांचा सराव करा, आकृत्यांचा सराव करा, आणि तुमचे जे प्रयोग आहेत प्रयोगशाळेतले, या प्रयोगांवर भर द्या. यश हे तुमचंच असणार आहे. आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जे 2 तासांमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचून उत्तरपत्रिका लिहायची, तर त्यासाठी काय करायला पाहिजे ऍक्च्युअल हॉलमधलं, तर ते टाइम टेबल मी तुम्हाला सांगते. की क्वेश्चन, पहिला प्रश्न आहे हा तुमचा 20 मिनिटात संपायलाच पाहिजे. त्याच्यासाठी अंडरलाइनिंग पण महत्वाची आहे. दुसरा प्रश्न जो दिलेला आहे याला सुद्धा 20 मिनिटं आहे. थोडंसं त्याचं वर्णनात्मक सविस्तरपणे लिहिणं गरजेचं आहे. तिसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला अर्धा तास वेळ घ्या, 30 मिनिटं. मी मिनिटाचा हिशोब सांगते, कारण त्याच्यात काही ठिकाणी तुम्हाला आकृत्या काढाव्या लागतील, काही ठिकाणी तुम्हाला ट्रीच्या माध्यमातून किंवा संकल्पना चित्रणाच्या माध्यमातून उत्तरं लिहावी लागतील. चौथा प्रश्न हा हॉट क्वेश्चन आहे, याला सुद्धा तुम्हाला 30 मिनिटं लागतील. ही झाली टोटल 100 मिनिटं. आणि 20 मिनिटं हे चेकिंगसाठी. शिवाय यावर्षी तुम्हाला 15 मिनिटं वाढीव दिलेली आहे. ती तुमचं कुठे राहिलं नाही ना, किंवा एखादा एक्स्ट्रा क्वेश्चन जास्तीचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता, की तो जास्तीचा प्रश्न तुम्ही घेऊ शकता. आता इथं मात्र अतिशय हुशार मुलांना मी जरा एक युक्ती सांगू शकते, की तुम्ही सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. की मला कोणता प्रश्न मी उत्तम प्रकारे लिहू शकेल हे ज्याला कळतं ना तो टॉपर होतो. की मला हा प्रश्नाचं उत्तर अतिशय छान येते. त्यामुळे पहिलं ज्यावेळी वाचन कराल ना तुम्ही प्रश्नपत्रिकेचं, तेव्हाच टिक मार्क करा की मी कोणता प्रश्न छान. नाहीतर काय होतं, वेळेअभावी तुम्हाला येत असूनही तुमचा वेळ जातो आणि मग तुम्ही उत्तर इनकम्प्लीट लिहिता, अपूर्ण लिहिता. ते टाळण्यासाठी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला बसताना प्रश्नाची निवड करणं हे अतिशय महत्वाचं आहे. हे मात्र तुम्ही करा. आता शेवटी बघा, पेपर प्रेझेंटेशनचं बारकोड स्टिकर नीट लावायचा आहे. होलोक्राफ्ट बोर्डाचा दिला जातो तो. मार्जिन दोन्ही साईडला 1-1 सेंटीमीटर सोडा. कोणत्याही प्रकारची निळ्या किंवा काळ्या शाईचं पेन वापरा.
अंडरलाइनिंग जे करतो ते कोणत्याही म्हणजे KG to PG हे आपण पेन्सिलनेच करणं गरजेचं असतं. कोणतंही हायलायटर किंवा स्केच पेन वापरणं अतिशय धोकादायक, म्हणजे ते अलाउड नाही आहे बोर्डातर्फे. न्यू क्वेश्चन, नवीन क्वेश्चन जो आहे हा नवीन पानापासून सुरुवात करा. पेपर प्रेझेंटेशनचा एक तो हे आहे. आणि तुम्ही जी प्रश्नांची जी क्रम आहे, प्रश्नांचा क्रम तो बदलू नका. शक्यतो सिक्वेन्सने सगळे प्रश्न लिहा. ऑप्शनल क्वेश्चन एक एक जादाचा प्रश्न सोडवून नक्की ठेवा. आणि रफवर्कसाठी लास्ट पेज वापरा, अधेमध्ये लिहू नका. तुमचं पेपर प्रेझेंटेशन हे छान होणार आहे. शेवटी मुलांना यश म्हणजे काय असतं? यश म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा आणि या सगळ्या स्वअध्ययन पद्धतीचा वापर करून तुम्ही 80% 90% गुणांपर्यंत जाणं हा तुमचा यशाचा मंत्र असतो. पण त्यासाठी रोडमॅप ऑफ एफर्ट्स म्हणजे मेहनतीचं एक रस्ता, राजमार्ग ज्याला म्हणतो. देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. हे एफर्ट्स गरजेचे असतात. ते एफर्ट्स तुम्ही घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही बोर्डाची वेबसाईट आहे. ह्याच्यावर सगळ्या सूचना विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत. आत्ताचं हे सगळं टेक्नोसॅव्ही आहात तुम्ही. सगळ्या सूचना या कागदपत्रांच्या माध्यमांऐवजी आपण वेबसाईटवर पाहतो, ते तुम्ही जरूर पहा. तुमच्या यशासाठी खूप खूप तुम्हाला धन्यवाद. मला वाटतं मी सगळे पॉईंट्स तुमचे क्लिअर केलेत, शंकाही क्लिअर केल्यात. स्वअध्ययन पद्धतींचा या वापर करा आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुयश मिळवा.